विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण फ्रेडरिक विन्स्लो टेलर या विचारवंताविषयी माहिती पाहणार आहोत। यापूर्वी आपण कौटिल्य या भारतीय प्रशासकीय विचारवंताचे सुशासन आणि भ्रष्टाचार हे दोन विचार अभ्यासलेले आहेत। तर आज आपण टेलर या विचारवंताचे विचार पाहूयात। तर टेलर हा जो विचारवंत आहे, या विचारवंतास शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जातं। तसेच प्रशासकीय विचारांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून सुद्धा टेलरची ओळख आहे। त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील, विशेषतः अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापनात काळजीपूर्वक संशोधन करून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या सुधारणा करून त्यांनी व्यवस्थापनाला शास्त्राचं रूप दिलेलं आहे। तर टेलर या विचारवंतांनी व्यवस्थापन उत्कृष्ट शास्त्र होऊ शकतं किंवा व्यवस्थापन हा शास्त्राचा विषय आहे असं सर्वप्रथम मत व्यक्त केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हटलं जातं। या टेलरनी प्रशासन विषयक प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासनात शास्त्रीय पद्धत कशी वापरता येईल यावर संशोधन करून आधुनिक प्रशासन पद्धती लागू करण्यावरती भर दिला। तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये सांगितलेली शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे लोकप्रशासनात स्वीकारल्यास प्रशासन कार्यक्षम बनेल असं त्यांचं ठाम मत होतं। म्हणजेच प्रथमतः त्यांनी जी काही तत्त्वे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या अनुषंगानं मांडलेली होती, ती तत्त्वे जर औद्योगिक क्षेत्रामध्ये अवलंबिली तर औद्योगिक क्षेत्राचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढणार, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं। तसंच पुढे जाऊन त्यांनी हे मत मांडलं की ज्या पद्धतीने आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये हा बदल घडवून आणता येतो किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यक्षमता निर्माण करता येते, त्याच पद्धतीनं जर का आपण ही तत्त्वे लोकप्रशासनामध्ये म्हणजेच शासकीय प्रशासन क्षेत्रामध्ये जर आपण या तत्त्वांचा अवलंब केला तर निश्चितच लोकप्रशासन किंवा प्रशासकीय कार्यसुद्धा कार्यक्षम बनतील। तर टेलर या विचारवंतांनी हे सर्व मांडण्यासाठी खूप मोठा त्या ठिकाणी म्हणजे संघर्ष केलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अध्ययनसुद्धा केलेलं आहे। तर त्यांनी हा विचार मांडत असताना एकंदरीत त्यांनी म्हणजे हा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडण्यासाठी अध्ययनपूर्ण आणि दूरदृष्टी ठेवून आपले विचार मांडलेले आहेत। तेव्हा टेलर यांच्याविषयी जॉर्ज यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की ते असं म्हणतात, वास्तविकतः ही विचारधारा आपल्या वेळेच्या 20 ते 30 वर्ष पुढे होती। म्हणजेच जेव्हा अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीला टेलर या विचारवंतांनी हा आपला शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडलेला आहे, तर तो जो काळ होता
त्या काळापेक्षा सुद्धा त्यांचे विचार हे अगदी 30 वर्षांनी पुढचे होते, की तेव्हा त्यांनी जे विचार मांडले हे विचार कधी अस्तित्वामध्ये आले असते किंवा त्याची गरज कधी वाटली असती, तर पुढच्या 30 वर्षामध्ये गरज वाटली असती, असं जॉर्ज या विचारवंतांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता टेलर या विचारवंतांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत कसा मांडला किंवा त्यांना हा सिद्धांत मांडावा असे का वाटले, तर याच्या पाठीमागं ते ज्या क्षेत्रामध्ये काम करत होते ते काम करत असताना त्यांची जी निरीक्षण क्षमता होती ती अतिशय बारीक होती आणि सखोल होती. तर त्यांनी अगदी वयाच्या 18व्या वर्षी एक कामगार म्हणून त्यांनी आपल्या म्हणजे कार्याची सुरुवात केलेली होती आणि एक साधा कामगार म्हणून काम करत असतानाच त्यांनी अनेक बाबींचा काळजीपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी त्याची पाहणी केलेली होती. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं होतं की याच्यामध्ये अनेक चुका होत आहेत आणि त्यामुळं त्याचा परिणाम काय होतो आहे, एकंदरीत कार्यावरती होतो आहे असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचा म्हणजे विचार केला आणि मग एक सामान्य कामगार म्हणून काम करत असतानाच त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारे त्यांच्या असं लक्षात आलं की व्यवस्थापनामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती चुकीची आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी एक वेगळी कार्यपद्धती तिथे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या स्वतंत्र विचारसरणीमुळे एका नव्या अध्ययन पद्धतीचा जन्म झालेला आहे. आणि या नव्या अध्ययन पद्धतीलाच नंतरच्या विचारवंतांनी टेलरवाद असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर टेलर यांचं एकंदरीत शास्त्रीय व्यवस्थापनाचे विचार किंवा त्यांचं तत्त्वज्ञान हे व्यवहारवादी स्वरूपाचं होतं. म्हणजेच प्रत्यक्ष कृती करून त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. आपला शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी जवळपास 3000 प्रयोग केलेले आहेत आणि हे प्रयोग त्यांनी स्वतः त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्यांची देखरेख केलेली आहे. म्हणजे एकही विचार त्यांनी कोणीतरी सांगितलं म्हणून स्वीकारलेला नाही, कोणीतरी पुस्तकामध्ये एखादी गोष्ट नमूद केलेली आहे म्हणून ती त्यांनी करून पाहिलेली नाही, तर स्वतः त्यांनी ह्या सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली त्या प्रत्यक्षात करून पाहिलेल्या आहेत, त्या संबंधित प्रयोग केलेले आहेत आणि नंतर त्यांनी आपले शास्त्रीय व्यवस्थापनाविषयीचे विचार मांडलेले आहेत. म्हणूनच या ठिकाणी असं म्हटलं जातं की त्यांचे सिद्धांत जे आहेत हे केवळ पुस्तकी स्वरूपाचे नव्हते, तर प्रत्यक्ष कृतीचे उत्कृष्ट नमुने होते. आणि पुढे त्यांच्या ह्या विचारांना अनुसरूनच आपल्याला माहिती असलेला लेनिन हा विचारवंत तुम्ही ऐकलेला आहे की ज्यांनी एक म्हणजे दशवार्षिक योजनांचं जे नियोजन आहे ते करणारे लेनिन म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. तर यांनीसुद्धा 1918 असं म्हटलेलं आहे की आपणाला टेलरच्या नवीन पद्धतीचं अध्ययन व अध्यापन केलं पाहिजे आणि तिला लागू केले पाहिजे. म्हणजेच टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनाची जी काही त्यांनी सांगितलेली संकल्पना आहे किंवा त्याविषयी जे काही तत्त्वे आहेत ती तत्त्वे प्रत्येकानं अंगीकारणं आवश्यक आहे. ज्याला कोणाला आपला विकास करून घ्यायचा आहे त्या प्रत्येकानं टेलरच्या या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्त्वांचं अनुकरण किंवा त्याचा अंगीकार करणं ही म्हणजे त्यावेळेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काळाची गरज होती. ज्यांनी हा बदल अंगीकारला त्यांचा निश्चितपणे विकास होण्यास त्या काळामध्ये मदत झालेली आहे. आणि म्हणूनच रशियामधील या विचारवंतांनीसुद्धा या टेलरच्या विचारांना अंगीकारणं महत्त्वाचं आहे असं मत व्यक्त केलेलं
आपणास दिसून येतं. तर या टेलर विचारवंताचा जर आपण थोडक्यात परिचय पाहू लागलोत तर त्यांचा जन्म हा 20 मार्च 1856ला अमेरिकेमधील फिलाडेल्फिया या शहरामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. जर्मन टाऊन म्हणून ते त्या ठिकाणी, म्हणजे जर्मनचा तो भाग होता आणि अमेरिकेमध्ये जोडला गेला होता, तर जर्मन टाऊन असंही त्या शहराला संबोधल्या जात असे. तर या टेलरची कौटुंबिक परिस्थिती जर आपण पाहिली तर त्यांचं कुटुंब हे अतिशय सामान्य किंवा त्यांना आपण आपल्या याच्यामध्ये गरीब म्हणूयात, गरीब होतं परंतु सुसंस्कृत होतं. आणि यामुळं या ठिकाणी त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले होते. त्यांच्या वडिलांचा सुद्धा कायद्याचा अभ्यास होता. आणि मग शिक्षणामध्ये अगदी फिलाडेल्फिया या ठिकाणीच त्यांचं म्हणजे जे शिक्षण आहे ते शिक्षण सुरू झालेलं होतं. शिक्षणाची आवड लहानपणापासून असल्यामुळं त्यांनी अगदी जो अभ्यास आहे तो अभ्यास दिव्याच्या प्रकाशामध्ये त्यांनी केलेला होता आणि त्यामुळं त्या अंधुक प्रकाशामध्ये त्यांनी जास्त अभ्यास केल्यामुळं त्यांची दृष्टी जी आहे ती अधू झाली किंवा कमजोर झाली आणि यामुळं मग त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणावरती परिणाम झाला. वास्तविक पाहता टेलर यांना कायद्याच्या अभ्यासाची खूप आवड होती. त्यांना कायद्यामध्ये म्हणजे उच्च शिक्षित व्हायचं होतं, परंतु अगदी वयाच्या 18व्या वर्षीच त्यांनी या ठिकाणी आपलं शिक्षण सोडून दिलं आणि एका साध्या म्हणजे एका कंपनीमध्ये त्यांनी शिकाऊ कामगार म्हणून त्या ठिकाणी आपल्या म्हणजे भावी जीवनाची सुरुवात केली. प्रथमतः 3 वर्ष त्यांनी त्या कंपनीमध्ये शिकाऊ कामगार म्हणून काम केलं. आता शिकाऊ कामगार म्हणजे काय, तर त्या ठिकाणी शिकत काम करायचं किंवा काम करत करत शिकायचं. म्हणजेच अनुभवामधून त्यांना प्रत्यक्षात त्या कृती करायला दिल्या जात असत आणि त्यामधून त्यांना ते अनुभव येत असत. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 3 वर्ष त्यांनी शिकाऊ कामगार म्हणून एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली त्या ठिकाणी काम केलं. परंतु ते अतिशय बुद्धिमान होते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि किंवा असामान्य बुद्धिमत्ता त्यांना लाभलेली होती. त्याचबरोबर त्यांची कार्याप्रती फार निष्ठा होती आणि यामुळं त्यांना फार अल्पावधीमध्ये बढती मिळत गेली. अगदी 1874मध्ये ज्यांनी आपल्या एक कामगार म्हणून कामाला सुरुवात केली तर 10 वर्षामध्येच त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेवरती आणि त्यांच्या कार्याच्या निष्ठेमुळे मुख्य अभियंता या पदापर्यंत त्यांना पोहोचता आलं. पुढे 1890मध्ये त्यांना मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावरती म्हणजे जनरल मॅनेजर या पदावरती त्यांची नियुक्ती झाली. तसेच त्या ठिकाणी कार्य करीत असताना त्यांनी मग वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांताला मूर्त रूप दिलं आणि त्यातील काही तत्त्वांची त्यांनी अंमलबजावणीसुद्धा केली. परंतु त्यांच्या या वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांताला अनेक प्रकारे विरोध त्या ठिकाणी झाल्यामुळं त्यांनी मग तिथली कंपनी पण सोडली आणि नंतर मग त्यांनी आपले जे विचार आहेत, आपले जे तत्त्वे आहेत व्यवस्थापनाविषयीची, ती लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथलिखाण आणि आपल्या विचारांचा प्रचार करण्याला सुरुवात केली. पुढे त्यांना आपल्या विचाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह समोर साक्ष द्यावी लागली. नंतर वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांताची उपयोगिता सिद्ध झाली आणि त्यांना
व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये मान्यता मिळाली आणि टेलरला वैज्ञानिक व्यवस्थापनाचा किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून जगात सर्वत्र ओळखल्या जाऊ लागले. तर टेलरनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांचे विचार त्यांनी व्यक्त करण्यासाठी, तर त्यामधला त्यांचा पहिला महत्त्वाचा ग्रंथ आहे शॉप मॅनेजमेंट. हा त्यांनी 1910 ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामधून त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाविषयीच्या तत्त्वांना मांडण्याची सुरुवात केलेली आहे. दुसरा त्यांचा ग्रंथ आहे द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, जो त्यांनी 1911 प्रकाशित केलेला आहे. आणि तिसरा ग्रंथ आहे कॉन्क्रेट्स ऑफ कॉस्ट. हा त्यांचा 1912 प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. याचबरोबर त्यांनी काही शोधनिबंधसुद्धा लिहिलेले होते. त्यामध्ये त्यांचा पहिला शोधनिबंध, ज्या शोधनिबंधामध्ये त्यांनी आपल्या व्यवस्थापनाच्या सिद्धांताची सुरुवात केली होती किंवा त्यांचे जे प्रयोग होते त्या प्रयोगाविषयीचं त्यांनी जे काही विश्लेषण आहे ते केलं होतं, तो त्यांचा शोधनिबंध म्हणजे अ पीस रेट सिस्टीम. हा 1895 प्रकाशित झालेला त्यांचा शोधनिबंध आहे. दुसरा शोधनिबंध आहे शॉप मॅनेजमेंट, जो की 1903 प्रकाशित झालेला होता. आणि तिसरा आहे ऑन द आर्ट ऑफ कटिंग मेटल्स. 1906 हा शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केलेला होता. तर या शोधनिबंधांमधून सुद्धा त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाला अनुसरून लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे एकंदरीत त्यांचे ग्रंथ आणि शोधनिबंध आपल्याला सांगता येतात. याशिवाय सुद्धा त्यांचं आणखीन लेखन आहे, परंतु आपण या ठिकाणी महत्त्वाच्या ग्रंथांचा आणि शोधनिबंधाचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या ग्रंथामधून आणि शोधनिबंधामधून त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाविषयीच्या तत्त्वांची चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. तर कारखान्यामध्ये काम करीत असताना त्यांनी कामगारांची कार्यक्षमता, त्यांची कार्यपद्धती, तसेच लोह वितळणे, फावड्यांचा प्रयोग, धातू कापण्याचा प्रयोग, कामगारांच्या गतीचा, हालचालींचा व थकव्यांचा अभ्यास करून शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे मांडलेली आहेत. याशिवाय त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना ही औद्योगिक क्षेत्रात कार्यक्षमता, तसेच अधिकतम वेतन व अत्यल्प खर्च या मूलभूत तत्वांवर आधारलेली आहे. म्हणजेच त्यांनी जी आपली संकल्पना मांडलेली आहे, ही संकल्पना मांडण्यासाठी आधार जे घेतलेले आहेत ते औद्योगिक कार्यक्षमता, कारण त्यावेळेमध्ये जी काही व्यवस्थापन होतं त्या व्यवस्थापनामध्ये अनेक समस्या होत्या आणि त्या त्यांना जाणवत होत्या. तर त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ही शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना मांडलेली आहे. त्यामध्ये पहिला त्यांनी मुद्दा जो उपस्थित केला होता तो म्हणजे औद्योगिक कार्यक्षमता वाढली पाहिजे. दुसरा होता अधिकतम वेतन, म्हणजेच जे कारखान्यामध्ये त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्या कामगारांना अधिक वेतन मिळालं पाहिजे, अशी सुद्धा त्यांची या ठिकाणी म्हणजे ह्या संकल्पना म्हणजे मांडण्यापाठीमागची भूमिका होती. तसेच कार्यक्षमता वाढली पाहिजे, कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं पाहिजे, परंतु उत्पादनाचा खर्चसुद्धा कमी प्रमाणात आला पाहिजे. तर असे हे 3 मूलभूत तत्व त्यांच्या या शास्त्रीय व्यवस्थापन संकल्पनेचे होते. तर त्यानुसार औद्योगिक क्रांतीनंतर झालेली स्थित्यांतरे हे टेलरच्या व्यवस्थापनविषयक विचाराचे प्रमुख कारण आहे असं सुद्धा या ठिकाणी मानलं जातं. कारण पारंपरिक म्हणजे ते जेव्हा शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत मांडत होते त्यावेळेला जे वास्तविक म्हणजे जे व्यवस्थापन होतं पारंपरिक व्यवस्थापन, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी होत्या की ज्या टेलरला खटकल्या, तर त्या आहेत अस्पष्ट तत्वे, रूढ पद्धती म्हणजे पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं जायचं, अकार्यक्षमता म्हणजे कार्यक्षमता वाढली पाहिजे असा कोणीही विचार त्या ठिकाणी करत नव्हतं. त्यानंतर डळमळीत पद्धती म्हणजे काम करण्यासाठी या पद्धतीनं काम करू की त्या पद्धतीनं काम करू, नेमकं कोणत्या पद्धतीनं काम करायचं याविषयीची कुठलीही त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती. आणि संघर्ष म्हणजे कामगार आणि मालक यांच्यामधला संघर्ष. तर या समस्या
त्या म्हणजे प्रशासनामध्ये व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी होत्या आणि तशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कार्य करीत होतं. तेव्हा या समस्यांची सोडवणूक पारंपरिक व्यवस्थापन पद्धतीनं करणं टेलरला त्या ठिकाणी अशक्य वाटलं. म्हणून ह्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एका नवीन व्यवस्थापन पद्धतीचा पुरस्कार केला आणि याच संकल्पनेला शास्त्रीय व्यवस्थापनाचं त्यांनी स्वरूप दिलेलं आहे. तसेच टेलर या विचारवंतास आपल्या प्रदीर्घ अध्ययनामध्ये असंही आढळून आलं की व्यवस्थापनाला दर्जा, कार्यपद्धती, प्रोत्साहन व नाविन्य या संबंधित कार्य करावं लागतं. म्हणून त्यांनी या घटकांच्या अनुषंगाने व्यवस्थापन संकल्पनेला नवीन रूप दिलं. त्यांच्या मते व्यवस्थापन पद्धतीवरच उद्योग क्षेत्राचा डोलारा उभा आहे. म्हणजेच टेलरला असं वाटत होतं की जी व्यवस्थापन आहे, व्यवस्थापनाची जी काही कार्यपद्धती आहे ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण जे औद्योगिक क्षेत्र आहे ते औद्योगिक क्षेत्र त्याचा विकास जर कुठं म्हणजे त्या ठिकाणी अवलंबून असेल, कुठल्या आधारावरती तो जर त्या ठिकाणी म्हणजे निश्चित झालेला असेल तर त्याचा मूळ आधार हा व्यवस्थापन पद्धती आहे. आणि त्यामुळं शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती ही या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी सर्वोत्कृष्ट पद्धती आहे असं त्यांचं मत होतं. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला टेलर या विचारवंताविषयीची थोडक्यात त्यांची माहिती पाहता येते आणि हा संपूर्ण भाग आपण फक्त प्रास्ताविकामध्ये पाहतो आहोत. टेलर या विचारवंताविषयी जेवढं आपण बोलूयात तेवढं कमी आहे. कारण त्यांचे विचार हे आजसुद्धा जर एखाद्या व्यक्तीनं हे वाचले आणि ते मनावर घेतले तर त्या व्यक्तीचा विकास फार अल्पावधीमध्ये होऊ शकतो. अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. तर त्यांचा आपल्याला खूप सखोल असा अभ्यास करायचा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथेच थांबूयात. तर सर्वजण या ठिकाणी हे काळजीपूर्वक ऐका, पहा आणि अभ्यास करा. सर्वांचे धन्यवाद.